नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत राजापूरमधील असलेल्या उन्हाळ्या गावातील श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये. तर आपल्या राजापूरमध्ये खूप सारी छान छान मंदिरं आहेत आणि छान छान ठिकाणे आहेत जे की निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहेत आणि ते खूप जणांना माहीत नाहीत. तर तुम्ही जर पर्यटक असाल किंवा स्वामी भक्त असाल किंवा तुम्ही अजूनही त्या मठामध्ये गेला नसाल तर त्या मठामध्ये कसं जायचं आणि त्या मठाविषयीची माहिती ती सगळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे. माझ्यासोबत चैतू आहे, चैतू पण येते. तर आपण इकडून रेल्वे स्टेशन ते उन्हाळे पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे एस टीने जाणार आहोत. तर आता 10ची भोपेरी एस टी आहे, त्या एस टीने आता आपण जाऊ. तर चला जाऊया. आता आपण उतरलो बसमधून. रेल्वे स्टेशनच्या अलीकडे असलेल्या जांभळी तिट्यावरून आपण बसमध्ये चढलो होतो आणि दोघांचे हाफ तिकीट 22 रुपये. जर तुम्ही प्रॉपर स्टेशनवरून येत असाल किंवा स्टेशनवरून इकडे हसोळ मार्ग येत असाल तर तुमची तिकीट 5-10 रुपये जास्त असू शकते. ते बस स्टॉप नाही आहे, पण तुम्ही तिकडून याल स्टेशनकडून आणि कंडक्टरला बोललात बस थांबवा म्हणून, तर ते थांबवतात. आणि एस टीचा प्रवास म्हणजे एकदम कमी खर्चिक आणि सोपा मार्ग आहे. आणि जर तुम्ही तिकडून येताना रिक्षांवर येऊ शकता. आणि तिसरा ऑप्शन म्हणजे प्रायव्हेट गाड्या. आणि राजापूरकडून पण तसंच एस टी आहेत ज्या 2-3, तर तिकडून एस टीने येऊ शकता आणि रिक्षा नाहीतर प्रायव्हेट गाड्याने येऊ शकता. तर आता आपण आलो आहे, ते दाखवते तुम्हाला पहिले. तर आपण इकडून आलो, इकडून रेल्वे स्टेशनकडून येणारा हा रोड आहे आणि पुढे राजापूर बाजारपेठेकडे जातो. राजापूर इकडून 2.5 किलोमीटर तरी आहे. आणि आता आपण इथे थांबलो आहे. तिथे मागे तुम्हाला बोर्ड दिसत असेल, तिथे आपण थांबलो आहे आता. स्वामी स्थापित पादुकास्थान श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज मठ उन्हाळे. आणि इकडून आपल्याला पुढून खाली जायचं आहे. तर हा रोड आहे, तिकडे त्या साईडला बोर्ड आहे आणि आपल्याला इकडून खाली जायचं आहे. मस्त अशी पाखाडी बांधलेली आहे. मस्त अशी चिऱ्याची पाखाडी बांधलेली आहे आणि साईडला अशी मस्त छान छान अशी झाडं आहेत. खूप निवांत वाटते, खूप मस्त वाटतं आणि सावली पण आहे झाडांमुळे. मस्त वाटते ना, पावसात तर अजूनच मस्त वाटत असेल. तर दाखवते तुम्हाला किती सावली आहे ती. पक्ष्यांचा पण मस्त आवाज येते. केवढी मोठी मोठी झाडं आहेत बघा. मस्त वाटतं एकदम. पूर्णच रस्त्याच्या इकडून अशी पाखाडे आहे आणि इकडे बघा खाली आल्यावर इथे असा मठ आहे. तर इकडून आता आपण आतमध्ये जाऊया. आला बघूया. मस्त आहे ना, अगदी मोठाच्या मोठा. पाणी आहे. चल, सगळं शांतता आहे ना. चल, केवढी मोठी तुळस आहे व. पूर्वीच्या काळचे जी जुन्या काळचे जे वाडे वगैरे असायचे ना, तशा प्रकारचं आहे बघा कौलारू हे मठ. श्री स्वामी समर्थ. इकडे पण बाकीचे सगळे आल्यात दर्शनाला. कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय तुम्ही? मुंबईवरून. अच्छा. तर खूप लांब लांबून येतात तिकडे भाविक दर्शनाला वगैरे. मठामध्ये अगरबत्ती लावली जात नाही, तर भाविकांनी आणून अगरबत्ती लावू नये. कडे स्वीकारले जाईल. आधी नमो स्वामी तुझे चरणी माझे काज, तूची बुद्धीचा हो दाता, चरणी ठेविलासे माता. सर्व विघ्ने निवारिता तुझी माझा माता पिता, बुद्धी देही आपुल्या बाळा तुझी बोला वया लीला. 14 विद्या 64 कला तुझे पायींचा धुरळा, माझा रंग तुझे गुणी होनी राहे अंतःकरणी.
तर इकडे अगरबत्ती देवाला नाही लावत, कारण की अगरबत्ती बांबूच्या झाडांपासून बनते आणि बांबूच्या झाडाचं जास्त महत्त्व आहे. तर याच अगोदर जे स्वामी समर्थ प्रकट दिन होता तेव्हा खूप मोठा सोहळा इथे साजरा केला जातो. आणि दर्शन वगैरे झालं आहे आपलं. तर बाहेरचा जे आहे ते तुम्हाला दाखवते सगळं. आणि इकडे मोठी असं तुळस आहे आणि समोरच ही अशी शेड बांधलेली आहे, ते दाखवते काय ह्याच्यामध्ये. हे कसला झाड आहे तू? वेगळा आहे कुठला तरी. आणि इथे बघा वारुळ आहे, केवढी मोठी शेड आहे ही, मस्त अशी. आजूबाजूला मस्त अशी झाडं आहेत, फुलझाडं पण आहेत. इकडे मस्त अशी सुपाऱ्याची बाग आहे. आणि आता पूर्ण असा शांतता आहे अगदी, आणि असं निसर्गाच्या कुशीत वसलेला हे मठ खूप छान आहे. तर आता आपण आलो ना मठामध्ये. तर इथे जे आहेत हे वाले महाराज, तर त्यांचे हे वंशज आहेत. त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया. पहिले तुमचा काय परिचय सांगा मला. नमस्कार, मी विजय हरिभाऊ नलावडे, राहणार चेंबूर, मुंबई. हो. इथे ताईंनी जो तुम्हाला पोस्टर दाखवला त्यात तुम्ही बघितलं तो फोटो आहे स्वामी सूत महाराजांचा. स्वामी सूत महाराज म्हणजे स्वामींनी ज्यांना आपलं पुत्र म्हटलं, सूत म्हटलं, ते म्हणजे स्वामी सूत महाराज. स्वामी सूत महाराजांना स्वामींनी आपल्या आत्मलिंग पादुका दिल्या आणि त्यांना समुद्रकिनारी जाऊन मठ स्थापनेची आज्ञा केली आणि त्याला महाराजांनी आपली मुंबापुरी गादी म्हटलं. तो आपला चेंबूरचा मठ. आणि त्याच वेळेला स्वामी सूत महाराजांनी इथे राजापूरला ह्या मठामध्ये स्थापन करण्यासाठी पादुका दिल्या. त्या ह्या मठामध्ये इथे स्थापन केलेले आहे. आणि ह्या मठाचं पण खूप महत्त्व आहे, कारण स्वामींच्या पादुका इकडे साक्षात इथे ह्या मठामध्ये आहे आणि इकडे खूप छान उपासना देखील चालते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. तर मस्त दर्शन वगैरे घेऊन झालं आहे, सगळं फिरून झालं आहे. आणि तुम्ही पण अजूनपर्यंत इकडे मठामध्ये आले नसाल तर नक्की या. खूप छान वाटतं, एकदम निसर्गाच्या सानिध्यात असं हे मठ आहे. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. श्री स्वामी समर्थ. आता आपण निघतोय घरी जायला, तर चला जाऊया. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता आपण. बाय. तर आपण जाताना वरतून गेलो होतो आणि इकडून पण आहे, हा बघा इकडून पण रोड आहे आणि चांगला असं पाखाडीचा आहे. हे काकाने वगैरे तिकडूनच आली खालून.